वसईत अर्थ फिटनेस 2025 आयोजित करण्यात आलं होतं। वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड परिसरात ही अर्थ फिटनेस जिम आहे। वसईतली पहिली अशी 3 फ्लोअरची 8000 स्क्वेअरच्या विस्तृत तसं वातावरणात ही जिम आहे आणि या जिमच्या माध्यमातून हा यंदाचा अर्थ फिटनेस 2025 हा जो आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा मानकरी ठरलेला आहे शशांक वाकडे। शशांक वाकडे हा भाईंदरचा राहणार आहे आणि तो मिस्टर इंडियासाठी सिलेक्ट देखील झाला होता। मोठ्या आधीपासूनच्या राऊंडमध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा वर्षाव होत होता। वसई पश्चिमेकडे ही जिम आहे आणि जिमचं यंदाचं 3रं वर्ष सुरू आहे आणि त्या माध्यमातून वर्धापन दिन जो आहे जिमचा आयोजित करण्यात आला होता आणि या जिमच्या प्रोग्रामसाठी राज्यभरातून अनेक बॉडी बिल्डर आले होते आणि याला जे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी देखील हजेरी लावली होती। त्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते। उत्तुंग ठाकूर, शिखर ठाकूर, रोमल ठाकूर देखील उपस्थित होते। यांच्या उपस्थित त्यांचा हा कार्यक्रम पार पडला आणि विजेत्याला 25,000चं रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं। यावेळी उपस्थितांनी मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम एन्जॉय केला होता। दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम भरवावेत आणि वसई विरार परिसरासहित राज्यातील जे बॉडी बिल्डर आहेत त्यांना एक चांगली संधी मिळावी ह्या मागचा उद्देश आहे। आपली बॉडी बिल्डर स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्यांनी नेमकं काय सांगलं ऐकूयात। ॲक्च्युली अतिशय अर्थ फिटनेस सिरीज आली आहे, खूप अतिशय छान आयोजित केली गेली होती। खूप चांगलं म्हणतात ना की प्रोत्साहन, प्रेक्षकाचं प्रोत्साहन भेटलं। त्याचे झाले ऑफिशियल चांगले आहेत, अरेंजमेंट खूप छान होती। इव्हन ही जिममध्ये फॅसिलिटीज चांगल्या भेटल्या आहेत। त्याला तर असं म्हणतात ना की यार ॲथलीट्सला आराम करायला जागा, पण वर आराम करायला भेटला चांगला। इव्हन फूड पण चांगलं प्रोव्हाइड केलं तुम्ही सगळ्या गोष्टी। ट्रॉफी पण छान आहे आणि अरेंजमेंट तर खूपच छान झाले। एकंदरीत आपण एकडे मिस्टर इंडिया मारल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही वसईमध्ये येऊन सुद्धा कॉम्पिटिशन केलेलं आहे। हो, काय भूमिका इथल्या खेळाडूंना आणि इथल्या स्पर्धकांना, कारण की स्टेट लेवलला खेळल्यानंतर वसईसारख्या किंवा अशा इकडे येऊन लोकांना प्रोत्साहन करणं ॲथलीटला की तुम्ही पण याच्या पुढे जाऊन जास्त तुम्ही पार्टिसिपेट करू शकता, हे एक जास्त एक चांगलं महत्त्वाचं एक होतं। आणि दुसरी गोष्ट एवढी मोठी जिम आहे, अरेंजमेंट छान होते आणि प्राईस छान आहे, त्यामुळे खेळायला पण बरं वाटते, प्रोत्साहन भेटतं। अच्छा, मुलांना तुम्ही काय संदेश देता? मुलांना संदेश देतो की तुम्ही जेवढं चांगलं म्हणतात ना की जास्त पार्टिसिपेट करा, चांगलं येऊन चांगलं फिटनेसवर लक्ष द्या, थोडा चांगलं म्हणतात ना की चांगल्या सप्लिमेंट्स किंवा ह्या नादात न पडता चांगलं तुम्ही चांगलं फूड किंवा चांगल्या क्वालिटीचे म्हणतात ना की सप्लिमेंट्स किंवा मिनरल्स तुम्ही यूज करू शकता। ॲनाबॉलिक्स किंवा असं नादात लागू नका। जर तुम्हाला प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करायची असेल, एक चांगला कोच हायर करा जो चांगला म्हणतात त्या गोष्टीचं नॉलेज चांगलं असेल। 14 वर्ष तुमचं इंजरी होती, 14 वर्षानंतर तुम्ही मिस्टर इंडियाने तुम्ही टायटल मारली, कसा प्रवास? हा खूप डिफिकल्ट प्रवास होता माझ्यासाठी। 14 वर्षानंतर मी जेव्हा 2011ला टायटल मारली होती, त्यानंतर माझे ॲक्सिडेंट झालं होतं, तर माझ्या 9 मणके माझे डॅमेज आहेत। त्यानंतर मग आता एवढा आता 40 माझं आहे, आता नंतर कमबॅक करणं आणि मग एवढा 14 वर्षांनी गॅप करून ह्या ॲथलीटबरोबर उभं राहणं खूप डिफिकल्ट आहे। तरी मी माझा ट्राय केला। आता ह्या पुढे आता नॅशनल्सला किंवा इंटरनॅशनल लेवलला पार्टिसिपेट करून जरा भारताचं नाव किंवा सगळं मोठं सगळं करायचं आहे। आता तोच गोल आहे माझा। जवळ तुझं वय काय? 4 सिरियसली बॉडी बिल्डिंग करणार आहे। मला वाटते कुठलाही स्पोर्ट एका दिवसामध्ये आपण कॉम्पिटिशनला उतरू शकतो, हा एकच स्पोर्ट आहे ज्याला अनेक वर्ष द्यावे लागतात, बरेचसे सॅक्रिफाईस करावे लागतात। बाकी रनिंग असेल, जम्पिंग असेल, क्रिकेट असेल, बॅट बॉल मिळाला का उद्यापासून चालू, हा एकच स्पोर्ट आहे ज्याच्यामध्ये रिलिजियसली जर डेडिकेशन, डिसिप्लिन आणि हार्डवर्क नसेल तर माणूस कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकत नाही। श्रवण, तू 4 वर्षाचा आहे। श्रवण, काय बघतोय? माझे मनापासून तुला शुभेच्छा। त्याला एक मिठी मार मस्तपैकी, त्याला मिठी मार, कानावर बस। मनापासून तुला शुभेच्छा, खूप मोठा हो, चांगलं डिसिप्लिन राहील तुझ्याकडे, एवढीच शुभेच्छा देतो। फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस आपल्या सगळ्यांनाच लाभो, एवढंच ईश्वरचरणे प्रार्थना करतो। 2 शब्द सपत, तुला काय बोलायचं? बोल 2 शब्द। कुडकुडायला लागलं बिचारा, जरा उतरवायला स्टेजवर। रँकिंग करायचे आहे। ओके, बॉडी बिल्डर्स रेडी फॉर पोजिंग, कम ऑन स्टार्ट। फ्रंट डबल बायसेप विथ रिबॉक्स, कम ऑन फ्लेक्स टुगेदर। थँक्यू 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 थँक्यू। पोज नंबर 3, साइड चेस्ट विथ calf muscle, side chest with calf muscle।
Relax. Fourth one, back double bicep. Relax, relax. Fifth one, back lat spread with calf muscle. Relax, bodybuilders, relax.